मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्व जलमय झालेला आहे। आडिवली ढोकळी परिसरामध्ये घरांपासून रस्त्यांपर्यंत पाणीच पाणी साचल्याचं दिसतंय। कल्याण पूर्वेतील आडिवली ढोकळी परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। अनेक सोसायट्या, चाळी आणि अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। तळमजल्यावरील अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय, त्यामुळे घरगुती साहित्यांचं यात नुकसान झालंय। गुडघ्याभर पाण्यातून वाहन चालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। या परिसरातील वाहतूक संथ गतीने सुरू आहे। नागरिकांना दैनंदिन कामांसाठी अडचणींचा सामना करावा लागतो। पावसामुळे निर्माण झालेल्या जलसंकटावर तातडीने उपाययोजना करण्याची इथल्या नागरिकांनी मागणी केली आहे। या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडून। अजित, नेमका कुठला हा भाग आहे कल्याणमधला आणि तिथे पाणी साचलेलं आहे दिसतंय दृश्यांमध्ये? पाणी निचरा होण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत का पालिकेकडून? कल्याणमधला आडिवली ढोकळी हा परिसर आहे। या परिसरामध्ये पाणी साचलेलं आहे पावसाचं। कल्याण पूर्वेतील हा परिसर असून मोठ्या प्रमाणात सोसायट्या, चाळी, अंतर्गत रस्ते हे सर्व जे आहे म्हणजे इमारतीच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये, मीटर रूम मध्ये, पण चाळीमधल्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे। वाहन चालकांना अगदी सांभाळून इथून वाहन आपले काढावे लागतात, कारण का कुठे चिंबर ओपन असेल किंवा कुठे खड्डा असेल, त्यामुळे गाडी आतमध्ये फसून आपल्याला आपला जीव धोका देऊ शकतो। यामुळे इथं गेली 3 दिवस सतत पाऊस पडतोय आणि या पावसामुळे तिथले जे गटर आणि नाले सफाई जी आहे ही नीट झालेली नाहीये हे स्पष्ट होतंय। असा नागरिकांचा संताप आहे। वारंवार तक्रारी करून देखील अनेक ठिकाणी जिथून पाण्या निचरा व्हायला पाहिजे तिथं ज्या मोठे नाले आणि गटर होते ते छोटे करण्यात आलेले आहेत। यामुळे हे पाणी जे आहे पावसाचं ते पुन्हा शहरामध्ये येते आणि यामुळे नागरिकांच्या घरात जाऊन नागरिकांचा संसार जो आहे तो रस्त्यावरती येतोय। नक्कीच या समस्येची दखल पालिकेकडून घेतली जाते का आणि उपाययोजना केल्या जातात का ते पाहावं लागेल। तुर्तास धन्यवाद अजित, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। दहिसर नदीमध्ये एक व्यक्ती पडला होता, परंतु तत्काळ तिथे आपत्कालीन प्रतिसाद मिळाला आणि त्याला यशस्वीरित्या वाचवण्यात आलेला आहे। अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी तातडीनं पोहोचले आणि त्यांनी बचाव कार्य पार पाडलं। त्या व्यक्तीच्या प्रकृतीबद्दल अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाहीये। मुंबईतील नद्या आणि नाल्यांमधील पाण्याची पातळी आणि प्रवाह मुसळधार पावसामुळे वाढत असल्यानं रहिवाशांना पूरग्रस्त भागांपासून दूर राहण्याचं आणि अनावश्यक धोका पत्करणं टाळण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। पावसाळ्यामध्ये सुरक्षित राहा आणि सर्व सुरक्षा सूचनांचं पालन करा असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। पुढे बातमी अंबरनाथमधून आहे। अंबरनाथच्या मेठल नगर परिसरामध्ये अनेक घरांमध्ये पाणी साचलं। पालिकेच्या अधिकाऱ्यांचा फोन स्विच ऑफ येतोय असा आरोप इथल्या नागरिकांनी केलेला आहे। मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे अंबरनाथच्या नवीन भेंडीपाडा, मेठल नगर, वॉटर सप्लाय कार्यालय या परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी साचलंय। पावसाळ्यापूर्वी भुयारी गटारांची पालिकेकडून सफाई करण्यात आलेली नाहीये आणि त्यामुळे या भुयारी गटारातील पाणी शौचालयाच्या वाटे नागरिकांच्या घरात शिरलंय। त्यामुळे अगदी लहानांपासून सगळ्यांनाच घरात साचलेलं पाणी काढण्याची वेळ इथे आली आहे। पालिकेचे अधिकारी सफाई मुकादमांना फोन केला तर त्यांचे फोन स्विच ऑफ येत आहेत। त्यावेळेस नागरिकांमध्ये आता संतापाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। दरम्यान हे घराचं पाणी घरांमध्ये जे शिरलेलं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील यातून निर्माण झाला। पुढे बातमी सातारामधून आहे। सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। जनजीवन त्यामुळे थोडंफार विस्कळीत झालंय। पावसामुळे दरड कोसळल्यानं प्रशासनाकडून महाबळेश्वर पोलादपूर रस्ता 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय। रस्ता बंद केला असला तरीही गाड्यांची वाहतूक काही थांबत नाहीये। कोणत्याही पद्धतीचा पोलीस बंदोबस्त इथे नसल्यामुळे ही वाहतूक चालू असून अनेक अपघात होत असल्याचा दावा केला जातोय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सचिन जाधव यांनी, पाहूया। हवामान खात्यानं पावसाचा ज्या पद्धतीनं अंदाज दिला होता, रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागामध्ये दिला होता, त्या पद्धतीनं सध्या या ठिकाणी पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। मी आता महाबळेश्वरमध्ये उभा आहे। महाबळेश्वरमधलं सगळं तुम्हाला इथलं मी दृश्य दाखवतोय। आपण पाहू शकता हा महाबळेश्वर आणि प्रतापगड रोड आहे आणि हा रस्ता जो आहे हा वाहतुकीसाठी सध्या बंद करण्यात आलेला आहे। हवामान खात्यानं ज्या पद्धतीनं पावसाचा रेड अलर्ट या ठिकाणी आणि ऑरेंज अलर्ट दिलेला आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी कोणताही धोका होऊ नये यासाठी हा रस्ता खरं तर बंद करण्यात आलेला आहे। महाबळेश्वर प्रतापगड रस्त्यावर दरडी कोसळण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलंय आणि याच्यामुळं या ठिकाणी कुठल्याही वाहनावर दरड कोसळू नये, जीवितहानी होऊ नये यासाठी सातारा जिल्हा प्रशासन आणि रायगड जिल्हा प्रशासनानं हा
एकूणच निर्णय घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. पण या ठिकाणी जर सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर हा रस्ता बंद असून सुद्धा काही तुरळक प्रमाणात वाहनं जी आहेत ती रायगड जिल्ह्यातून सातारा जिल्ह्याकडे येताना आपल्याला पाहायला मिळतात, किंवा पोलादपूरकडून महाबळेश्वरकडं किंवा महाबळेश्वरकडून पोलादपूरकडे जाताना ही वाहनं पाहायला मिळतात. या ठिकाणी रस्ता बंद करण्यासाठी जी पोलीस यंत्रणा हवी आहे, ही यंत्रणा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. यामुळे या ठिकाणी वाहनांची ये जा सुरू आहे.